एकेकाळी मी राज ठाकरेंचा फॅन होतो असं रोहित पवारांनी म्हटलंय. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत आहेत असंही रोहित पवारांनी म्हटलंय. राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात बोलावं. भाजप दोन समाजात तेढ निर्माण करते त्याबाबत बोलावं. रोहित पवार यांनी राज ठाकरेंना आता थेट आव्हान दिलं. दिल्लीतून आदेश आले, गुजरातवरनं आदेश आले आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो, पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत. लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं. आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मतं विभागली गेली पाहिजे. मग त्यासाठी जे कुठले पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांचा वापर हा भाजपकडनं सरळ पद्धतीने त्या ठिकाणी केला जातोय. आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेब हे आता दिल्लीचं ऐकायला लागलेले आहेत. त्यामुळे अशा नेत्यांना नाही तर पक्षांना सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष, सुपारीबाज नेते असं कुठेतरी म्हणायला लागलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.